प्यार दिल का सपना है, प्यार तुझसे करना है। प्यार के रंगों से आज अपने दिल को रंगना है। आज तक जो कहना था आज तुझसे कहना है। दिल में अब छुपा ले तू, दिल में तेरे रहना है। दिल ने कहा है, दिल ने सुना है। दिल ने कहा है, दिल ने सुना है। प्यार करके देखो ना मेरी तरह तुम भी कभी प्यार करके देखो ना। चाहत का मुझसे सनम इकरार करके देखो ना। इथल्या लोकांना जगायचं काही साधन नसल्यामुळं ही लोक सगळी समोर दिसतात. घरं बंद करून कोण पुण्याला, कोण मुंबईला निघून गेलं. त्यांच्या उदरनिर्वाहाला इथं काही साधन शिल्लक नाही. अशा परिस्थितीमध्ये हिंदूंनी इथल्या या पुजाऱ्यांना जर आधार नाही दिला, त्यांना जगायचं काही साधन नाही दिलं, तर इथल्या मंदिरांच्या पूजा सुद्धा ओस पडतील. आणि मग छत्रपती शिवाजी महाराजांनी हे गडकोट किल्ले, फुलाजी प्रभू बाजीप्रभूंनी इथं आपलं बलिदान का दिलं, हा माझ्यासारख्या एका गडप्रेमीला पडलेला प्रश्न आहे. इथं आता एक छोटी आजी आजोबा आहेत, ही बंद घरांची कुलपं दिसतात आपल्याला. हे टॉयलेट बाथरूम बंद आहेत. इथं आता हे दुकान बंद आहे. इथं ही सगळी घरं बंद आहेत. हे एक काका इथं राहत आहेत आणि एक खेडेकर परिवार, ही सगळी घरं ओस पडलेले आहेत. इथं कुणीही आपल्याला दिसत नाही, सगळ्या घरांना कुलप आहेत. ही जर हिंदूंची इथं अवस्था असेल, तर इथं राहणाऱ्या देवदेवतांना सुद्धा काळजी पडली की उद्या आपल्या पिंडीवरती घागरभर पाणी कुणी घालणार. या ठिकाणी गडांचे भग्नावशेष आपण बघतोय, पण जिवंत चालती बोलती माणसं इथं 30-40 परिवार